लोक म्हणतात उज्जैन यायला बुलावा लागतो, पैसा नाही. तर हा आला आहे बुलावा. चलो. जय श्री महाकाल मित्रांनो, तर मी आज निघालो होतो नागपूरहून यवतमाळसाठी. तर तुम्ही विचार करत असाल नागपूरहून यवतमाळ कशासाठी चाललं बा, तर मी चाललो होतो माझ्या मित्रांसोबत उज्जैन म्हणजे महाकालच्या बस्तीमध्ये. तर यवतमाळ उज्जैन निघायला आम्हाला लागला 80 किलोमीटरचा घाट. तर ह्या घाटाचं नाव काय तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. तर मी या पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे तुम्हाला उज्जैन हे कमीत कमी बजेटात कसं करल्या जाईल. माझ्या व्हिडिओसोबत बनवून राहा. मी तुमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. घाट पार झाल्यावर आपल्याला लागला देलतडाला चाय वगैरे पिलो आणि तिथून निघालो आम्ही उज्जैनकरिता. रात्री 4 वाजता लागला आपल्याला खंडवा म्हणजे दादाजीचा मोहल्ला. याचा नेक्स्ट पार्ट तुम्ही नक्की बघा, कारण तुम्हाला सांगणार आहे मी कमीत कमी बजेटामध्ये आपण उज्जैन कसं फिरणार आहोत, ते पण 4 व्हीलरनं. कमीत कमी बजेट एकदम ओंकारेश्वर उज्जैनमध्ये एकदम आपण 2 किंवा 2,500 रुपयात 7 जण मित्र 4 व्हीलरमध्ये कसे जाणार आहोत. तर सकाळी पोचला आम्ही उज्जैनमध्ये, नाश्ता पाणी केला आणि झोपून गेलो. मग याच्या नेक्स्ट पार्टमध्ये बनवून राहा. धन्यवाद.